अशा व्यक्तीने टॉन्ट मारून अमावस्येची सुरुवात. वर्ष झालंय, लाईफ अजिबात स्टेबल नाही आहे. काही प्लॅन केला की ते फिसकटतं, म्हणून हल्ली माझे व्हिडिओ त्यामुळे पण येत नाही आहे. तर असो मंडळी, आज सकाळी उठून सर्वात पहिला आम्ही आमचे काही कपडे होते जे एका अशा ठिकाणी दिले जिथे खूप गरजू लोक असतात, त्यांना सगळे भारीतले मी ड्रेस, साडी, बऱ्याच गोष्टी होत्या, कॉस्मॅटिक होते, हेअर ॲक्सेसरीज, ते सगळं दिलं. दुसरी गोष्ट म्हणजे मी खरं सांगू का, तर आज गटारी अमावस्यानिमित्त ना थोडासा प्लॅनिंग होतं घरामध्ये जे करायचं होतं, बट ते काही शक्य झालं नाही. पण असो, काही रिच्युअल्स होत्या ज्या मम्मीने सांगितल्या की ते तू पूर्ण कर, तर ते केल्या मी. मुलांना ओवाळून घ्यायचं होतं आणि आज मी नॉनव्हेज करते घरामध्ये, बिकॉज यानंतर सचिन माझ्यासोबत नसणार आहे पुढचे काही वर्ष. म्हणजे जवळपास 5 ते 7 वर्ष तुम्ही म्हणू शकताय आम्ही लॉंग डिस्टन्समध्ये असणार आहे. आणि मला खरंच खूप जास्त वाईट वाटते. मी रात्र रडते आहे, डोळे सुजत आहे, चेहरा सुजतो आहे, त्यामुळे व्लॉग करायला पण होत नाही आहे. खूप प्रयत्न करते की नाही चला ठीक आहे, आपल्यासाठीच तर जातोय, आपल्यासाठीच तर करतोय, पण नाही होते, ते मॅनेजच होत नाही आहे. घेणार आणि विकून टाकणार. त्याच्यातून 2 मॅगी आणणार. थांब ना, ठेवलाय व्यवस्थित, तिथंच राहू दे. हे व्यवस्थित करूया. मोबाईल इथे ठेव, इथे राहू दे. आणि तू बस त्याच्यावर इथे आता. बस. हं, व्यवस्थित. किती गोड दिसतोय, काऊन काय माहिती. असं. आई त्याला चॉकलेट देतो, तो प्रसाद नाही खाणार आहे. काय ना, मंगळसूत्राने ओवाळते ना, ॲटलिस्ट थोडी सद्बुद्धी येईल तुला. अशा व्यक्तीने टॉन्ट मारून अमावस्येची सुरुवात. आता काय करायचं? काही नाही करायचंय, फक्त ओवाळते, दीप अमावस्या आहे. मग मी काय करायचं? तू काही नको करू. पाऊस आहे बाहेर, कळतंय का? हो. फ्लॅश बंद कर हवं तर. बिर्याणीची रेसिपी शेअर करते, ते तुम्ही फक्त बघून घ्या. व्हॉइस ओव्हर तर वेगळाच असणार आहे, कारण मला पण बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या आहेत. तर मी सर्वात आधी सांगते की मी एकीकडे फॉर्च्यूनचा राईस, फॉर्च्यून आय थिंक त्याचा राईस आणलेला, दावत राईस नव्हता आणला. प्रत्येकाला दावत राईस असतो, बट यावेळी दुसरा चेंज केला आणि खरंच खूप छान भात हे झाला होता. सचिन इथे आमच्यासाठी कॉकटेल बनवत होता, जे की खूप जास्त यम्मी होतं. क्रॅनबेरी ज्यूस आणि बऱ्याच गोष्टी होत्या त्यामध्ये. आणि एनिवेज तुम्हाला सांगायचं होतं की ज्या पद्धतीने माझं कुटुंब आहे, त्याच पद्धतीने माझं यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामची फॅमिली आहे, ज्यांनी कधीच मला एकटं पडू दिलं नाही. मला खरंच नाशिकमध्ये मी 1-1.5 वर्ष राहिले, बट मी कधीच एकटं फील नाही केलं, कारण की तुम्ही सगळे लोक होतात. आणि मला माहिती आहे पुण्यात एकटं राहणं हे माझ्यासाठी खरंच खूप मोठा टास्क असणार आहे. सेम. आणि मला हेही माहिती आहे की मी कंटिन्यू इथे नाही राहू शकत. सो ज्या शहरात जाणार आहे ना, त्या शहराच्या आजूबाजूला जे काही महाराष्ट्र असेल तिथेच मी राहणार. आणि तो फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेर पण लवकरच जाणार आहे. जर जे काही होईल ते तुम्हाला सगळंच हळूहळू मी सांगणारच आहे. बट आता सध्याला जी परिस्थिती आहे की तो भारतात असेल, पुढचे वर्षभर तरी असणार आहे, तोपर्यंत मी त्याच्या आजूबाजूला राहण्याचा प्रयत्न करेल. पुण्यात मी नसेल पुढच्या वर्षी. हां, आता हा जो वर्ष आहे, मुलांच्या एज्युकेशनला आपण खर्च भरपूर केला आहे, त्यामुळे आता काही हलू तर शकत नाही, एकटंच राहावं लागेल, पर्याय नाही आहे. बट मला माहीत आहे की म्हणजे प्रत्येक अशा अप्स अँड डाऊनला म्हणा, मी हसते, पण लिटरली मला कळतच नाही की मी काय करू. म्हणजे असं खूप साठवून आलं आहे, पण माझ्याकडे ऑप्शनच नाही नाहीच आहे ऑप्शन. आणि मला ही गोष्ट आधीच माहिती होती की आमचं असंच कायम असणार आहे, बिकॉज प्रत्येक ठिकाणी मी त्याच्यासोबत नाही जाऊ शकत, बिकॉज मुलांचं एज्युकेशन आहे. मी जर एकटी असते तर मी त्याच्यासोबत आउट ऑफ कंट्रीही जाऊ शकते. तुम्हाला माहिती आहे माझा पासपोर्ट आला आहे, बिकॉज आमच्या दोघांचे प्लॅनिंगच असे होते की तो आणि मी जायचं आणि माझ्या मुलांना सासरी ठेवायचं, बट ते मला मान्य नाही आहे. मी माझ्या मुलांशिवाय नाही राहू शकणार. सो मी सॅक्रिफाईस करते मुलांच्यासाठी. मी सचिनसोबत राहणं सॅक्रिफाईस करते, बिकॉज ॲटलिस्ट मुलांसोबत आई किंवा वडील दोघांपैकी एक तरी जण पाहिजे, नाही तर मुलं
आजोबा आजीकडे खूप छान पद्धतीनं उलट गुड मॅनर्सनं ते मोठे होतील, परंतु असतं ना एक आई असावी सोबत, त्यामुळं मी त्यांच्यासोबतच राहायचा विचार केलेला आहे. सो लेट्स सी पुढे काय काय होतं आहे. आता तर असं चाललं आहे की गो विथ द फ्लो, कारण की पुढचा फ्लो काय असणार आहे हे मला स्वतःलाच माहिती नाही आहे. वैष्णवीने ना मोहितो बनवला होता, तर ते मी तुम्हाला पुढे दाखवते. त्याआधी सांगते की बघा मंडळी, जेव्हापासून सचिन घरी आहे ना तेव्हापासून त्याचं 2 ते 3 किलो वजन वाढलं आहे. काय व्हायचं ना की त्याचं खूप हेक्टिक शेड्यूल आहे. तर मी काय केलं आहे की त्याला रोज अंडे देते, रोज अंडे आणि बटाटे, आणि त्याच्यासोबत ना शिवचरणला पण सवय लागली आहे. तर मी अगारोच्या एक बॉयलर तुम्हाला माहिती गेल्या वर्षापासून वापरते, तर त्याच्यामध्येच मी आता बॉईल करते. पूर्वी मी डॉगसाठी वापरायची, पण आत्ता ते खरंच वर्थ इट वाटतं आहे की सचिनला रोज लागतं आहे, रोज. तर मी ते रोज त्याच्यामध्येच बॉईल करते अंडे. सो असो, जो आज आपला तुम्हाला जर ह्याची जर लिंक पाहिजे असेल ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि नक्कीच हे प्रोडक्ट आपल्या घरात असलेलं बेटरच आहे. आता विषय असा आहे की गो विथ द फ्लो, मी जे बोलले सेम परिस्थिती तशीच असणार आहे पुढे काही वर्ष. मागच्या वर्षी नाशिकला असताना आपण ते सगळे सण एकट्याने केले आहेत. प्रत्येक सणाला सजायचं, मस्त फोटो काढायचे, व्हिडिओ कॉल करायचं, आणि खूप जास्त वाईट वाटायचं कारण मी पुरणपोळी वगैरे बनवायची आणि त्याला पुरणपोळी आवडते, आमटी आवडते मी केलेलं. पण मग ते असं वाटायचं की यार बिचारा नाही आहे. आणि सेम परिस्थिती आता पुन्हा येणार आहे, कारण की आता जस्ट फेस्टिवल सीझन स्टार्ट झाले आणि आता तो नसेल. वाव, व्हॉट इज दिस? मोहितो, क्रॅनबेरी मोहितो. क्रॅनबेरी मोहितो. छान झालं खरंच. एकदम मस्त. राईट. मस्त झालं. It's nice. रात्री बराच उशीर झाला होता. ॲक्च्युली ना माझा आणि सचिनचा असा प्लॅन होता की आमच्या दोघांना बाहेर डिनर डेटला जायचं होतं, बट यू नो माझे मूड स्विंग्स होत आहेत आणि फालतूची टाउंटिंग वगैरे होती आहे. मूड स्विंग्स म्हणजे हेच की यार आता तू नसणार आहेस. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही स्वतःला पाहिलं, आय नो अशी परिस्थिती खरंच कुणावर येऊ नये, कारण की एकट्याला सांभाळणं प्रत्येक गोष्टींना खूप जास्त डिफिकल्ट होते, कारण की फक्त घर, शाळा आणि मुलं हेच नसतं, तर इतर पण गोष्टी असतात, इमोशन्स असतात. लाईक आपण आजारी पडतो, आणि माझा पिरियडचा तर मला खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण पिरियड आले की मला पुढचे 4 दिवस काहीच सुचत नाही. आणि त्यावेळेस आहे ना बरीच हेल्प, म्हणजे आता हे 2-4 महिन्यात मी बघितलं मला सचिनची बरीच हेल्प झाली आहे त्या दरम्यान. तर ही अशी काळजी घेणारा माणूस जर घरात असेल तर किती भारी वाटतं ना. तर तुम्ही जर अशा परिस्थितीत अडकला, किंवा तुम्ही मला बघतायत ह्या परिस्थितीमध्ये, मागच्या वर्षी पण बघितलं आहे, तर तुम्ही मला काय सजेस्ट कराल किंवा काय मोटिवेट कराल, बिकॉज मला खरंच खूप जास्त गरज आहे. प्लीज नक्की कमेंट करा.